राज्यात पहाटेची थंडी कमी झाली आहे, तर दुपारी उन्हाचा चटका वाढू लागला आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून झळा अधिक तीव्र होऊ लागल्या आहेत. राज्यात विदर्भात आणि मराठवाड्यात बहुतांश भागात कमाल तापमान 34 ते 38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मागील 24 तासात अकोला येथे राज्यातील उच्चांकी तापमान 37 अंशांनी सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात पुढील 5 दिवस कमाल तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे. मात्र उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान सरासरी आहे. पुढील 2 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचं कमाल तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मात्र संपूर्ण महाराष्ट्रात कमाल तापमान 3 ते 4 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तर पुढील 24 तासात उत्तर महाराष्ट्रातील किमान व कमाल तापमान 1 ते 2 अंशांनी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर किमान तापमान 2 ते 3 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र कमाल तापमान कायम राहणार असून पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी किमान तापमानाची घट येण्याचा अंदाज हवामान विभागाने शास्त्राने वर्तवलेला आहे. सध्या आकाश निरभ्र असून तापमानात वाढ होऊ लागली. दव आणि धुक्याचं प्रमाणही कमी होऊ लागले. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात 1 ते 2 अंशाची घट होण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात मात्र कमाल आणि किमान तापमानात वाढ राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या पिकांची काढणी करून घ्यावी. उन्हाळी भुईमुगाला आणि उन्हाळी भेंडीला पाणी द्यावं. तर उन्हाळी भाताच्या शेतांना 3 ते 4 दिवसांनी पाण्याची पातळी राखावी. कलिंगड फळाचं सूर्यप्रखर किरणांपासून बचाव करण्यासाठी भाताच्या पेंढ्यानं किंवा गवतानं झाकून घ्यावं. मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी व हरभरा पिकांची काढणी सुरू ठेवावी. भुईमूग, बाजरी या पिकांची पेरणी करावी. ऊसाची लागवड करावी. तर मराठवाड्यातील हळद पिकाची काढणी करावी. उन्हाळी भुईमूग आणि तिळाची पेरणी सुरू ठेवावी. तसेच विदर्भातील शेतकऱ्यांनी हळद पिकाची काढणी करावी. धानरोप वाटिकेत रोपांचं वय 25 ते 30 दिवस झाल्यास रोपांची रोपणी करावी, असा सल्ला कृषी हवामान केंद्राने दिलाय. हवामानाच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.